इथे आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून 2 लांडे उभे आहेत. नाही का, 1 लांड्या उभा आहे. 2 का 1? त्यातला 1 तर गद्दार. हरामखोर शब्द हा पण कमी पडेल. या लोकांना काय नाही दिलं आम्ही. नगरसेवक झाले, महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले, 4-4 वर्ष बसले. बाकीच्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. आणि कोणत्या वेळेला विकला गेला? हे 6 नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला. तो विकला गेलाच. मग त्याने आमदारकी दिली. मग हा आमदार झाला, दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा, इथून तिथे विकला जातो, तिथून हा इथे विकला जातो. हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सांगा. हा काय प्रकारचा, काय लायकीचा माणूस आहे ते. एक माणसं कोणाच्या बापाची नाही ती. हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचं, तुम्हालाही कळणार नाही. आणि दुसरा कोण उमेदवार आहे? धन्यच.